नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सर्वांनी माझे हातात दिलेले आता घाबरलेले राज्यात सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। येत्या 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असतानाच नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाबाहेर अर्ज माघारीच्या वेळी मोठा गोंधळ झाला। अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नये यासाठी कार्यालयाबाहेर एकच गडबड केली। दरम्यान माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र आणि प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप उमेदवार मच्छिंद्र सानप यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांना शेवटच्या क्षणी माघारीसाठी हात धरून आणल्याची चर्चा रंगली। मात्र या गडबडीत हात धरून आणलेल्या माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांनाही अश्रू अनावर झाले। या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ निघून गेल्यानं रुची कुंभारकर यांचा अर्ज कायम राहिला। ते आता प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे। यामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये माजी आमदारांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप आणि माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांच्यात दुरंगी लढत निश्चित झाली। आता या प्रभागातील मतदार नेमकं कोणाच्या गळ्यात नेतृत्वाची माळ घालतात याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय। नाही, माझ्यावर काही दबाव वगैरे नाही आहे, तसं काही नाही। तुम्ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी इथपर्यंत आला होता? आपण भाऊक झालेला आहात भाऊ। पक्षाने काय आपल्याला त्या ठिकाणी दबाव टाकलाय का? काही नाही पक्षाने दबाव टाकलाय का? पक्षाने दबाव टाकलाय का आपल्यावर? प्रेशर हा एकदम क्लिअर दिसतो तुमच्या चेहऱ्यावर। आले होते ते इथपर्यंत, हां, काय झालं? थोडासा गोंधळ झाला इथे गेटवर। काही कार्यकर्त्यांनी थोडासा गोंधळ घातला, त्याच्यामुळे 2 मिनिटं आम्ही त्यांचा अर्ज भरून त्यांनी त्यांचा अर्ज भरून ठेवलेला होता। आतमध्ये जाऊन सही करायची होती माघारीची। भाऊ 2 मिनिटाचं अंतर असल्यामुळे ते त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून आरोप केला गेला की दबाव टाकला जातोय, त्या असं काही त्यांना देखील या ठिकाणी अश्रू अनावर झाले। दबावाचं काही नाही आहे, ते पक्षाचा माणूस आहे, तो काही त्याला दबावात असता तर तो इथपर्यंत आला नसता। ते स्वइच्छेने इथे आलेले होते, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता। ठीक आहे, त्याला बघू आम्ही। एकत्रित 2-3 उमेदवार त्यांना सांगत होतं, ते ऐकत नव्हते। असं काही नाही, ते ऐकलं म्हणून तर इथपर्यंत आले होते ना। ठीक आहे, आता आम्ही सर्व आमचे आमदार आहेत, माझे आमदार आहेत, शहराध्यक्ष आहेत, सर्व बसून त्यांची समजूत काढू आणि काय पुढची भूमिका लवकर जाहीर करू। तुम्ही दबाव टाकला नाही? नाही, अजिबात नाही। दबावाचं काही कारणच नाही। आम्ही मित्र आहे लहानपणी। माघारी घ्यायला आलेला उमेदवार रडत होता? नाही, आम्ही लहानपणीचे 2 जण मित्र आहे, याच्यात काही दबावाचं काही कारण नाही आहे। ठीक आहे, आम्ही आता सर्व वरिष्ठ नेते असतील सर्वांशी बोलून समजूत काढून बघू पुढचा। भाजपचे असे किती अपक्ष उमेदवार आहे का त्यांची समजूत काढण्यात यश आलंय? ते आहे वरचं पार्टी लेवलचा विषय आहे। शेवटी जागा 4 आहे, उमेदवार 40 होते। कुठेतरी 4 लोकांना भेटणार, 36 लोकांना तो मन दुखवणार। शेवटी पार्टी सोबत राहील। आज तुमचा दबाव नव्हता? नाही, आमचा दबाव। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।